तर आज आपण चेस्टचा वर्कआउट घेणार आहोत, तो ॲडव्हान्समध्ये. जर तुम्हाला बिगिनर चेस्ट वर्कआउट पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, गो चेक इट आउट. आणि हा जो वर्कआउट होणार आहे तो पूर्ण प्रॉपर स्प्लिट फॉलो करणार आहे आपण. चला करूया. त्याच्यामध्ये माझे प्रिन्सिपल काय आहे, वर्कआउट कोणत्या पद्धतीने मारतो किंवा प्रॉपर पोस्चर, रेंज ऑफ मोशन, ग्रीप हे कसं असतं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चेस्टच्या वर्कआउटच्या अगोदर नॉर्मल एक्सरसाइज किंवा वॉर्मअप कोणी पण करतं. त्याच्यामध्ये तुम्ही हँड रोटेट करा, एल्बो रोटेट करा, रिस्ट रोटेट करा, त्याच्यानंतर नेक रोटेट करा, सेम नी रोटेट अँड एक सेकंड अँकल रोटेट. हे नॉर्मल एक्सरसाइज झाले. बट ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक ॲड करायचं आहे, ते म्हणजे पुशअप्स. पुशअपचे तुम्हाला ॲज अ वॉर्मअप सेट 30 किंवा 20 रिपिटेशन घेणं. तुम्हाला हे पुशअप 30 किंवा 20 पर्यंत निघलेच पाहिजे. बट तुम्हाला हे पुशअप नसेल जमत तर त्या ठिकाणी तुम्ही नी पुशअप म्हणजे नी फ्लोअरला टच करून हे पुशअप मारू शकता. हे ह्या पुशअपपेक्षा खूप जास्त इझी आहे हे करणं. तर चेस्टसाठी सगळ्यात पहिला जो वर्कआउट आहे आपला तो आहे इन्क्लाइन बार्बल प्रेस. इन्क्लाइन बार्बल प्रेसचे घ्यायचे तुम्हाला 3 ते 4 सेट. याच्यामध्ये सगळ्यात लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की तुमचा एल्बो असा न ठेवता आतमध्ये ट्विस्ट पाहिजे, जेणेकरून तुमच्या चेस्टवर फुल प्रेशर येतं. आणि अजून एक प्लस गोष्ट ही आहे की तुमचा पहिला सेट ज्या वेटचा राहील, दुसऱ्या सेटमध्ये वेट वाढेल प्लस रेपिटेशन कमी होतील. आणि तिसऱ्या सेटमध्ये तीच गोष्ट. याने होईल काय की तुमचं प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड होईल. तुम्हाला अजून जास्त प्रेशर येईल जेव्हा तुम्ही वेट वाढवता आणि तुमच्याकडून तेवढ्या पहिले जे रिपिटेशन होते तेच जर पुश करता नाही आले तर. आणि लास्टचा जो सेट असतो तो ड्रॉप सेट घ्यायचा आपल्याला. याने काय होईल, ड्रॉप सेट सपोज तुम्ही इकडून 40 लावलंय, पहिले तुम्हाला जेवढे जातील तेवढे. सेकंड सेट तुम्हाला एक प्लेट ड्रॉप करून पुन्हा रेपिटेशन मारायचे, जेवढे जातील तेवढे. पुन्हा एक प्लेट ड्रॉप करून पुन्हा वेट मारायचं. हा तुमचा फर्स्ट सेट होता, फुल फेलियर. सेकंड सेट जो घेतो आपण तो घेतो आपण फ्लॅट डीबी प्रेस. याच्यामध्ये होतं काय की बार्बलमध्ये पण आपण फ्लॅट प्रेस घेऊ शकतो, पण डीबी प्रेसचं हे की याला स्टेबिलिटी नसते. म्हणजे बार्बल जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रिस्ट लॉकच राहील सेम या पोझिशनमध्ये. तुम्ही डंबल घेतल्यावर थोडंसं एल्बो किंवा रिस्ट रोटेट करू शकता. हे तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. ह्याचे घ्यायचे आपल्याला 3 सेट, रिपिटेशन 10 आणि प्रत्येक सेटला वेट हे इन्क्रीज होत जाईल. त्यानंतर थर्ड जो वर्कआउट आहे आपला तो आहे इन्क्लाइन डीबी फ्लाय. इन्क्लाइन डीबी फ्लाय खालून तुम्ही बेंच 3 वर सेट करू शकता आणि अप चेस्टवर पूर्ण स्ट्रेच करून. यामध्ये एक गोष्ट लक्षात देण्यासारखी ही आहे की याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त स्ट्रेच नाही करायचे, कारण तुमचा शोल्डर इंजर्ड होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे इनफ स्ट्रेच आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ही गोष्ट लक्षात देण्यासाठी आहे. बट तुमच्या जिममध्ये जर इन्क्लाइन पिक फ्लाय मशीन असेल तर तुम्ही ती पण ट्राय करू शकता इन्क्लाइन डंबल प्रेस फ्लायच्या जागेवर. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे, जेव्हा आपण कंपॅरिझन करतो डंबलमध्ये आणि मशीनमध्ये किंवा बार्बलमध्ये आणि मशीनमध्ये, ह्याच्यामध्ये डिफरन्स हा एक असतो की मशीन जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्हाला स्टेबिलिटी जास्त भेटते आणि डंबल किंवा बार्बलमध्ये तुम्हाला स्टेबिलिटी भेटत नाही. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला मशीन ही जास्त बेटर आहे असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आणि या मशीनचा डंबलमध्ये आणि या मशीनमध्ये एकच फरक आहे की तुम्ही याच्यामध्ये पूर्ण जास्त कॉन्ट्रॅक्ट करू शकता. म्हणजे ही खूप जास्त इफेक्टिव्ह आहे डंबलपेक्षा. जर तुमचं इन्क्लाइन पिक डंबल फ्लाय तर आणि ही मशीन जर असेल तुमच्यामध्ये तर ऑप्शनलमध्ये तुम्हाला हीच घ्या असं माझं पर्सनल ओपिनियन आहे, कारण तुमच्यामध्ये बेनिफिट तुम्हाला जास्त या मशीनमध्ये भेटतील. त्याच्यानंतर चौथा जो आपला वर्कआउट आहे तो घ्यायचा आपल्याला वेटेड डिप्स. आता नॉर्मल डिप्स तर कोणी पण घेऊ शकतो. वेटेड डिप्समध्ये काय करायचं, तुम्हाला पहिल्या सेटमध्ये जेवढं तुम्हाला जाईल तेवढं वेट तुमच्या या पद्धतीने असं पाठीवर घ्यायचं आहे आणि प्रॉपर एल्बोच्या पोझिशनमध्ये हे डिप्स घ्यायचे. इथे घ्यायचे तुम्हाला 10 3 सेट. त्याच्यानंतरचा सेट जो तुमचा राहील तो लो टू हाय प्लस पुन्हा डिप्स घ्यायचे आणि त्या डिप्समध्ये तुम्हाला वेट घ्यायचं नाही. बट तुम्ही जेव्हा लो टू हाय घेता, म्हटलं तुमचा लो टू हायचा सेट झाल्या सुपर सेट म्हणून तुम्हाला लगेच डिप्स घ्यायचे. हे त्याच्यामध्ये थोडंसं ॲडव्हान्स आहे. चला दाखवतो कसं. पाचवा आपला जो वर्कआउट आहे चेस्टचा लो टू हाय, ह्याच्यामध्ये कहाणीमध्ये ट्विस्ट हे आहे की तुमचे प्रॉपर स्ट्रेच फुल कॉन्ट्रॅक्ट.
प्रत्येक वर्कआउटमध्ये तेच राहतं की पूर्ण स्ट्रेच करून प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट करायचं. पण ॲडव्हान्स जेव्हा आपण स्ट्रेच करता ते तुम्हाला नाही करायचे, कारण ॲडव्हान्स स्ट्रेचमध्ये तुमच्या एल्बोला इंजरी होण्याचे खूप जास्त हाय चान्सेस असतात. हे झाल्या झाल्या तुम्हाला विदाऊट ब्रेक लगेच डिस्क घ्यायचे. सपोज तुम्ही लो टू हाय 10 रिपिटेशन घेतले, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला डिस्क 10 घ्यायचे. आणि हा जो सेट होता तो एक सेट होता, सिंगल सेट. असे तुम्हाला 3 सेट घ्यायचे आणि तिन्ही सेटमध्ये ॲडव्हान्स हे राहील की तुम्हाला लो टू हायचं हे वेट इन्क्रीज करायचं पुन्हा डिप्स घेऊन. हे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तुमचा एक सेट होतो. हा होता आपला चेस्टचा वर्कआउट. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट सांगायची तुम्हाला की इथून पुढचे जे व्हिडिओ राहतील ते वर्कआउटमध्ये किती प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे किंवा खूप सारे असे राहतील जे तुम्हाला आतापर्यंत कोणी प्रॉपर सांगितले नाही, त्याच्याबद्दल सध्या रिसर्च चालू आहे, ते लवकरच एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे अजून पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि थँक्स फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट, ज्यांनी पण सबस्क्राईब केलं आणि ते खूप जास्त सपोर्ट करतात. भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन फिट रहो, फिट रहो.